आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगेंचं आंदोलन आता स्थगित झालेलं आहे। यापुढे उपोषण करणारच नाही असं मनोज जरांगे म्हणालेत। मात्र आता सरकार मराठ्यांची ताकद बघेल। धस आणि सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे यांनी हा निर्णय घेतलाय। मनोज जरांगे यांनी 7व्यांदा सुरू केलेलं उपोषण अखेर त्यांनी आता मागे घेतलेलं आहे, स्थगित केलेलं आहे। मात्र यानंतर कधीच उपोषण करणार नाही असंही ते म्हणालेत। यापुढे उपोषण करणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि यानंतर सरकार मराठ्यांची ताकद बघेल असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। धस आणि सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उपोषण सोडलंय आणि हा निर्णय घेतलाय। आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। शिवाय चलो मुंबईचा नारा देखील दिलेला आहे। मराठ्यांना घेऊन मुंबईमध्ये येणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत। यापुढे उपोषण करणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केलेला आहे। मात्र आता सरकार मराठ्यांची ताकद बघेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। आंदोलन स्थगित करताना उपोषण सोडताना त्या ठिकाणी सुरेश धस आणि सोनवणे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे, आपलं उपोषण सोडलेलं आहे आणि यानंतर पुन्हा कधी उपोषण करणार नाही असा निर्धारही केलाय। मात्र आता सरकार मराठ्यांची ताकद बघेल असा देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये मराठ्यांना घेऊन येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मुंबई चलोचा नारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। मनोज जरांगे आता नेमकी कोणती पावलं टाकणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे यांची पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलंय खरं आणि यापुढे उपोषण करणार नाही असंही म्हटलंय, मात्र आता त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? विजय, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? जी, आज मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते 6व्या दिवस होता। 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते स्थगित त्यांनी दिलेले आहे आणि यानंतर कधीच उपोषण करणार नसल्याची घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। मात्र मुंबईला चलो ही घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, कारण 8 मागण्या ज्या आहेत ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे घेतल्या होत्या। त्यामध्ये सगळे चोरी असेल, मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले होते, त्याचबरोबर सरकारने काढलेल्या आदेशाचे आणि इतरही मागण्या ज्या आहेत त्या घेऊन मनोज जरांगे पाटील हे अमर उपोषणाला बसले होते। मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं आता सरकारकडून जे आहे ते 7 मागण्या पूर्ण झाल्या असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्या हस्ते जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण देखील सोडलेलं आहे। मात्र यामध्ये 4 मागण्या ज्या आहेत त्यामध्ये शिंदे समिती जी आहे ती ते मुदतवाढ देण्यात आली आहे। त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटचा अहवाल घेऊन त्यावरती कारवाई करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हणलं असल्याचं जे आहे ते सुरेश धस यांनी म्हणलं। गॅजेट संदर्भात कारवाई करू, त्याचबरोबर मराठा आंदोलकावर जे गुन्हे आहेत ते देखील माघारी घेण्यात येईल असं देखील सकारात्मक दाखवले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा पातळीवरती आणि इतर तालुका सरकार जे आहे ते नोंदणी करणार असल्याचं देखील त्यांच्याकडून म्हणण्यात गेलं आहे। त्याचबरोबर मग अशा जर त्यांच्या 7ही मागण्या पूर्ण झाल्यात, म्हणजे 7 मागण्या पूर्ण झाल्यात असं जर ते म्हणत आहेत, तर मुंबईकडे येऊन आता त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? विजय, नक्की जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी जी आहे ती मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, म्हणजे ज्या नोंदी सापडलेल्या त्या आधारित आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र ओबीसीतून द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे। सरकारने जो सगळे सोयऱ्याचा आदेश काढला होता त्या सगळे सोयऱ्याच्या आदेशाला जे आहे ते तातडीने कायद्यात अंमलबजावणी करा ही मुख्य मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची असणार आहे। जोपर्यंत सगळे सोयऱ्याच्या आदेशाला कायद्यात अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती देखील मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळालेली आणि आज 4 वाजता जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगिती दिलेली आहे। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील अनेक त्यांच्या सोबतचे सहकारी जे आहेत त्यांना आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी हलवलेलं आहे। आता त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार केले जाणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती खालवते जाताना आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र यानंतर उपोषण करणार नाही, परंतु मुंबईला येणार आणि मुंबईत आल्यानंतर कोणतीही रस्त्याने पोलिसांनी अडवलं किंवा कोणी अडवलं तर त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही। मात्र यामध्ये जे राजकीय नेते असतील, मंत्री असेल, यांना मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडत्या वेळी दिली होती। अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।